ताई काय होत होतं मोठी सून म्हणून, म्हणजे कशा पद्धतीने हगवणे कुटुंबियाकडून तुम्हाला वागणूक दिली जात होती, काय सत्य आहे यातलं? म्हणजे त्या घरामध्ये माझी जी नणंद आहे करिश्मा हगवणे आणि माझे जे दीर आहेत आणि माझी जी सासू आहे की त्यांनी कायम मला टॉर्चर केलेलं आहे. म्हणजे माझं लग्न झाल्या एका महिन्यातच त्यांनी मला टॉर्चर करायला सुरुवात केली होती. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मला म्हणजे करिश्मा हगवणे जी नणंद आहे ती त्रास द्यायची की साडीच अशी घालते, कपडीच अशी घालते किंवा सासऱ्यांकडे बघते किंवा घरामध्ये काम करत नाही, हे असं करते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता. बरं बरं, कधीपासून त्रास दिला जात होता, काय स्वरूप, कशा पद्धतीने तुम्ही जी भूमिका घेतली घर सोडण्याची, का घेतली? वैष्णवी हगवण्याबरोबर काय होत होतं नेमकं, तुम्हाला माहिती असावं हे सगळं? नाही, मी घर सोडण्याची भूमिका नाही घेतली. माझ्या मिस्टरांनी मला इथं आणून सोडले. की का तर ती लोक खूप क्रूरवृत्तीची लोक आहेत. ती मला म्हणजे जिवंत ठेवणार सुद्धा नाही, हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहिती आहे. म्हणून त्यांनी मला इथं, मी माझ्या आईकडे सुखरूप राहील म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं होतं. काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो. म्हणजे फ्लॅट मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये. एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची, तिथे मी 1.5 वर्ष त्या रूम मध्ये जाऊन मी संसार केलेला आहे. तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो. पण आता जे वैष्णवी बरोबर ज्या पद्धतीने मारलं जात होतं किंवा तिच्याकडून पैसे मागितले जात होते, हे सगळं कितपत खरे? असं होऊ शकतं घरात? ते काय वातावरण वगैरे होतं असं मारण्यास? म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात, तेवढी ती विचित्र लोक आहेतच. पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय, म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या. मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली किंवा हो. मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही, 2 वर्षात. का कोण थांबवत होतं तुम्हाला वैष्णवीशी बोलायला? मला नव्हतं कोण थांबवत, कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते. म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये. पण वैष्णवीला कायम जाच झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही, ती चांगली नाहीये म्हणून. असं तिच्या आई वडिलांनी जे सांगितलं, तिच्या संपूर्ण अंगावर पण उमटलं, एवढं मारलंय तिला, एवढं मारायची? ते म्हणजे मला घरातलं काहीच माहित नाही, कारण की मी तुम्हाला सांगते ज्यानुसार की मी 1.5 वर्ष वेगळे राहिले होते. काम करणारे लोक सांगायचे. हा, ते काम करणारे लोक सांगायचे मला की तिला एवढा त्रास आहे, तेवढा. पण आपण माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको. तर तो बोलायचा की तुमच्या नवरा बायकोंबद्दल तुम्ही बघा, माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस. किंवा माझ्या मिस्टरांवरती पण शशांक हगवणेंनी आरोप केलं होतं की नाही का, खोटे, की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे. आम्हाला दिसायचा त्रास तिचा, सगळं व्हायचं, पण आम्ही बोलू शकलो नाही कधी. मोठं हुंडा मागितलं, गाडी मागितली, कोटी रुपये मागितले, त्याचबरोबर त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो. त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला हॉल मधला, त्यावरती त्या बसून तिच्या मम्मीशी बोलत होत्या की तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे, कसं सगळ्या ब्रँड गाड्या असल्या की कसं चांगलं दिसतं ना, हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून. बरं, तुम्ही स्वतः ऐकले? हा, मी स्वतः ऐकला होता. बरं, म्हणजे पैसे हे सगळं मागायचे ते? हो, शशांक हगवणे तर त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल, मोबाईल, जे काय वॉच आहे ते माझ्यासमोर घरामध्ये आलेलं आहे, बघितलेलं आहे. आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे, नाही का, की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे. असं माझ्या मिस्टरांना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोचं एवढं ऐकतोय, तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे, अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला. मुळात घरचे पण त्रास द्यायचे आणि त्याचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला, त्याला तसं बोला. मग ते त्यात पण त्रासाला माझे मिस्टर कंटाळले. एक सीसीटीव्ही समोर आलंय ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल, म्हणजे तुमचा मोबाईल हिसकलेला आहे, तुमचे कपडे फाटलेत, तुम्ही रस्त्याने पळताय, काय नेमकं घडलं होतं तुमच्यासोबत? त्यावेळेस म्हणजे माझ्या मिस्टरांचं तिथं वॉशिंग सेंटर होतं आणि ते म्हणजे जे आमदारकी चालू होती त्या प्रचारामध्ये ते गेले होते माझे मिस्टर. आणि घरी मी इकडे भाऊबीज करून मी माझ्या घरी गेले होते उशिरा. तर त्यांचं काहीतरी फोनवरती बाचाबाची चालू होती. माझी सासू आणि सासरे माझ्या नवऱ्याला खूप घाणघाण प्रकारच्या शिव्या देत होते. तर त्यानुसार मला कळलं की हे माझ्या मिस्टरांशी बोलत आहे. त्यामुळे मी बाहेर जाऊन थांबले. मी ऐकत होते की ते काय बोलतात आणि इव्हन माझ्याकडे ते रेकॉर्डिंग सुद्धा फोनमध्ये चालू ठेवलं होतं मी. तर त्याच्यानंतर तो फोन कट झाला. ते म्हणत होते तू इथं ये, तुला दाखवतो आम्ही. मग ते 4 जण त्याला मारण्याच्या याच्यातच उभे होते, नाही का. पण मला वाटलं नव्हतं की ते कदाचित माझ्या अंगावर येतील. पण ती तिकडून माझ्या सासूबाई अशा म्हटल्या की घराचं वाटोळं केलंय हिने,
तर मी त्यावरती काही रिएक्शन दिलं नव्हतं. पण माझी जी नणंद आहे करिश्मा हगवणे, तिने खूप खूप म्हणजे घाण प्रकारचा शब्द वापरला, जो मला म्हणजे तिने प्रवृत्त केलं उलट बोलण्यासाठी, की त्यानुसार मी उलट बोलले. तर मला माझ्या सासऱ्यांनी मारहाण केली, माझे कपडे फाडले, त्याच्यानंतर नंदेनी पण मारहाण केली, सासूनी पण मारहाण केली, आणि माझा दीर शशांक हगवणे यांनी मला खाली पाडून माझे केस म्हणजे इंदळून त्यांनी माझा मोबाईल घेऊन, कारण की मोबाईलमध्ये माझं रेकॉर्डिंग चालू होतं हे त्याला माहिती होतं, आणि ते मोबाईल ओढून घेऊन तो पळत गेला. आणि त्याच्या मागे मोबाईल घेण्यासाठी मी पळत होते, कारण की माझ्या त्या मोबाईलमध्ये सगळे प्रूफ होते, म्हणून मी त्याच्या मागे पळत होते. पण त्याच्यानंतर तो पुढे जाऊन तो गाडी घेऊन पळून गेला तिथून.